परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 12 जून. समाधानाचे स्थळ. आत्म्याच्या ठिकाणी कोणताही भेद नाही. तो सर्व भूतमात्रांमध्ये एकच आहे. केवळ उपाधीच्या योगाने तो वेगळा वेगळा भासतो. आकाश सगळीकडे सारखेच असते, पण घटाच्या सापेक्ष घटामध्ये असणाऱ्या पोकळीला घटाकाश, तर मठातील आकाशाला मठाकाश म्हणतात. आत्मा पिंडाच्या किंवा देहाच्या योगाने जीवात्मा म्हणून ओळखला जातो. हा जीवात्मा आपण परमात्म स्वरूप आहोत असे ज्ञान करून घेऊ शकतो. हे ज्ञान करून घेण्यातच नरदेहाचे सार्थक आहे. अर्थात हे ज्ञान केवळ शाब्दिक असून चालत नाही. आपण परमात्म स्वरूप आहोत असा अनुभव असायला हवा. हा अनुभव अखंड समाधानाच्या रूपाने, शांतीच्या रूपाने येत असतो. आपल्याला जे समाधान माहीत आहे ते मनाच्या, बुद्धीच्या, इंद्रियांच्या अंगाने होत असते आणि ते सर्व काळ टिकून राहताना दिसत नाही. सदैव समाधानी राहण्यासाठी खऱ्या ज्ञानाची कास धरली पाहिजे. रोजच्या जीवनात मात्र आत्मज्ञाना वाचून कोणाचे काही अडलेले दिसत नाही, पण आत्मस्वरूप प्राप्त करून घेणे हेच जीवनाचे चरम लक्ष्य आहे. संत संगतीमध्ये हे लक्षात येते. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. संत आत्मरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या दर्शनाने, स्पर्शाने, त्यांच्या संगतीने सुख समाधान प्राप्त होते. आत्मरूप होण्यासाठी काय बरं केले या सर्व संतांनी? त्यांनी आपले आत्मस्वरूप जाणून घेतले. आपण कोण आहोत? आपण केवळ देह मनबुद्धी नसून त्यापेक्षा वेगळे सच्चित आनंद स्वरूप आहोत हे समजून घेतले. संत एकमुखाने सांगत असतात की बाकी सगळ्या व्यावहारिक गोष्टी करत असताना मी कोण आहे हे ओळखायला चुकू नका. लोकांच्या प्रबोधनासाठी मोठ्या प्रेमाने ते त्यांना उपदेश करतात, उपासना सांगतात, साधनेचा मार्ग दाखवतात. तळमळीचा शिष्य भेटला तर त्याच्यावर अनुग्रह करतात. त्याच्यासाठी आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग प्रकाशित करतात. बरेच वेळा असे दिसून येते की संत आपले काम करून जातात आणि त्यांनी देह ठेवल्यावर त्यांनी वास्तव्य केलेले स्थान तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धीला येते. तेथे लोकांची खूप गर्दी होत असते. लोक घाईगडबडीने येतात, 2-5 मिनिटात दर्शन घेतात आणि ताबडतोब प्रसादासाठीच्या रांगेत उभे राहतात. प्रसाद म्हणजे भोजन. ते मिळवण्यातच धन्यता, पण केवळ प्रसाद खाऊन ज्ञान होत नाही. संतांनी जो परमार्थ आचरला, जी उपासना सांगितली, जो उपदेश केला, त्याच्या यथायोग्य आचरणाने ज्ञान होणार आहे. खरा परमार्थ साधण्यासाठी साधकाने अशा ठिकाणी जावे की जिथे नेहमी अध्यात्म श्रवण घडेल, जिथे अद्वैत ग्रंथांवर निरूपण होत असेल. साधना करू इच्छिणाऱ्या साधकांच्या शंकांचे निरसन होईल. उपासनेचा योग्य मार्ग समजेल. जिथे ध्यान करता येईल, मोठ्या प्रेमाने नाम घेता येईल. परमात्म्याविषयी अंतःकरणात भाव वाढेल. हे सर्व संत समागमामुळे घडते. सत्संगतीमुळे जी शांती, समाधान प्राप्त होते तो खरे तर संतांचा प्रसाद असतो. संतांच्या कृपेने हा प्रसाद प्रसन्नतेच्या रूपाने साधकाला लाभतो. त्यामुळे त्याची अखंड समाधानाच्या मार्गावर वाटचाल घडते. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय.
सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।